हॅलो एव्हरीवन. आज आपण बघतोय DUIS रूल 2, दॅट इज लेबनिज रूल फॉर इंटिग्रल्स विथ लिमिट्स ॲज अ फंक्शन्स ऑफ पॅरामीटर. ओके, म्हणजे मागच्या रूलमध्ये DUIS रूल 1मध्ये आपण काय बघितलेलं, तर जे लिमिट्स होते इंटिग्रलचे ते कॉन्स्टंट्स होते, बरोबर, ए आणि बी. या केसमध्ये जे ए आणि बी आहेत ते फंक्शन्स ऑफ पॅरामीटर आहेत. यातला पॅरामीटर काय घेतलं आहे आपण? अल्फा घेतलेला आहे, बरोबर, आय ऑफ अल्फा. सो अल्फाचे फंक्शन्स आहेत ए आणि बी, बरोबर. मग आपण असं अज्युम केलं की ए म्हणजे F1 ऑफ अल्फा आहे आणि बी म्हणजे F2 ऑफ अल्फा आहे, बरोबर. तर आय ऑफ अल्फा जर ए टू बी इंटिग्रल असेल ऑफ एफ ऑफ एक्स अल्फा DX आणि अल्फा हा पॅरामीटर असेल विथ ए बी आर फंक्शन्स ऑफ अल्फा, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इंटिग्रल इज गिवन बाय जे रूल 1मध्ये केलेलं आहे आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू अल्फा. ती पहिली टर्म ॲज इट इज राहील, बरोबर. ही टर्म ऑलरेडी आपण रूल 1मध्ये बघितलेली आहे. ॲडिशनल 2 टर्म्स आलेल्या आहेत, त्या म्हणजे ही एक आणि ही एक, बरोबर. या 2 ॲडिशनल टर्म्स आहेत. तर या ज्या ॲडिशनल टर्म्स आहेत आलेल्या, या कशामुळे आल्या? तर फंक्शन्स आहेत ना, ए आणि बी, अल्फाचे फंक्शन्स आहेत, म्हणून या 2 टर्म ॲड ऑन झालेल्या आहेत, बरोबर. सो तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, DUIS रूल 1मध्ये जे केलं, डेल बाय डेल अल्फा ऑफ एफ ऑफ एक्स अल्फा DX प्लस रूल 1मध्ये जी टर्म मिळाली होती ती टर्म प्लस एक्सच्या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट टाकायचं आहे बी आणि एकदा लोअर लिमिट टाकायचं आहे ए, बरोबर. म्हणजे एफ ऑफ बी अल्फा, एक्सच्या ठिकाणी आपण काय केलं, एकदा बी टाकला आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं, बीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फा, बरोबर. सो एफ ऑफ बी अल्फा मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू अल्फा मायनस का? कारण लोअर लिमिट ए, बरोबर. आता आपण लोअर लिमिट टाकतोय म्हणून मायनस घेतलं, ठीक आहे. सो असं लॉजिक सेट करून जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला अजून हेल्पफुल राहील. सो एफ ऑफ ए अल्फा मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू अल्फा, बरोबर. तर इतकं साधं आहे. DUIS रूल 1मध्ये जे आपण केलं होतं ते ॲज इट इज करायचं, प्लस एफमध्ये एक्सच्या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट टाका, एकदा लोअर लिमिट टाका आणि त्या लिमिट्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा, बस. दॅट्स इट. दिस इज DUIS रूल 2, ठीक आहे. तर या टाईपचं एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके, सो द एक्झाम्पल इज व्हेरीफाय द DUIS रूल फॉर इंटिग्रल ए टू ए स्क्वेअर DX बाय एक्स प्लस ए. व्हेरीफाय करायला सांगितलं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पण इव्हॅल्युएशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला DUIS रूल वापरून पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं या इंटिग्रलचा, बरोबर. सो डायरेक्ट इव्हॅल्युएशनसाठी हे जे इंटिग्रल आहे हे डायरेक्ट इव्हॅल्युएट करणं पॉसिबल आहे, कारण सिम्पल 1 बाय एक्स प्लस ए हे तुमचं इंटिग्रँड आहे, बरोबर. सो ए टू ए स्क्वेअर, लेट आय इज इक्वल टू ए टू ए स्क्वेअर DX बाय एक्स प्लस ए. Okay, so what is the parameter here? Parameter is a. Parameter is a and x is the variable. Okay, x is the variable. So dx by x plus a. So what is the integration? Integration is log of x plus a. Okay, log of x plus a over the range a to a square. Okay, so what is it? It is log of upper limit is a square, so a square plus a minus lower limit is a, so log of a plus a. So finally it is log of a square plus a मधून a जर कॉमन घेतला तर आतमध्ये काय उरेल, a into bracket a plus 1, okay, minus log of 2a. Okay, a plus a is 2a. So finally it is log of a minus log of b. You can use the formula log of a minus log of b is equal to log of a by b. You can use this. Okay, तर हा फॉर्म्युला यूज केला तर काय होईल, log of a into a plus 1 divided by 2a, बरोबर. सो a कॅन्सल होईल. So log of a plus 1 divided by 2. This is your value of the integration. Okay, now tell me what is di by dA. Okay, what is di by dA?
तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, di/dA, दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू ए. दॅट इज यू आर फाइंडिंग d/dA ऑफ the value of the integral is a+1 divided by 2, log of a+1 divided by 2. So substitute it. Okay, logचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, log of x असेल तर डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. इथं log of a+1 divided by 2 आहे, म्हणजे काय येईल 1/a+1 divided by 2 into derivative of a+1 divided by 2. It is 1/2. Okay, so finally it is 1/a+1, 1/2, 1/2, 1/2 डिनॉमिनेटरमध्ये पण आहे, 1/2 न्यूमरेटरमध्ये पण आहे. सो तो कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. सो 1/a+1. सो di/dA इज इक्वल टू 1/a+1. मेक इट इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये तुम्ही डायरेक्ट इव्हॅल्युएशन केलेलं आहे इंटिग्रलचं. बाय डायरेक्ट मेथड तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे. सो हायलाइट इट, बाय डायरेक्ट इव्हॅल्युएशन ऑफ इंटिग्रल. ओके, डायरेक्ट इव्हॅल्युएशन नंतर तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह मिळाले. आता आपल्याला काय चेक करायचं की DUIS वापरल्यानंतर काय मिळतं डेरिव्हेटिव्ह. बरोबर, जर DUIS वापरल्यानंतर पण हेच डेरिव्हेटिव्ह मिळालं, देन वी कॅन से दॅट द रूल इज व्हेरीफाईड. ओके, सो बाय अप्लाइंग DUIS रूल, by applying DUIS rule, what the rule says, d/dA of integral a to a square dx by x plus a is given by. ओके, पहिलं तर आपण काय करतो की जे ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आहे ते आतमध्ये घेऊन पार्शियल करतो. म्हणजे इथं काय येणार, a to a square पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ a, सॉरी विथ रिस्पेक्ट टू a ऑफ द फंक्शन 1/x plus a dx is as it is. ओके, प्लस आता आपण काय करतो की जे इंटिग्रँड आहे तुमचं त्याच्यात एक्सच्या ऐवजी अप्पर लिमिट टाकतो. म्हणजे या केसमध्ये 1/xच्या ऐवजी अप्पर लिमिट म्हणजे कोण येईल, a² येईल. अप्पर लिमिट काय आहे इंटिग्रलचं, अप्पर लिमिट आहे a². बरोबर, सो a² टाकला एक्सच्या ऐवजी, प्लस a ॲज इट इज. बरोबर, 1/x plus a हे तुमचं फंक्शन आहे f(x alpha) मल्टिप्लाइड बाय a² डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a, सो इट इज 2a. ओके, मायनस आता आपण लोअर लिमिट टाकणार आहे, सो काय येईल 1/a plus a इंटू एचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a, सो इट इज सिम्पली 1 ओव्हर. दिस इज युअर DUIS रूल 2. ओके, इथं रूल 2 मेन्शन करायचं राहिलं आहे, DUIS रूल 2 आपण वापरतोय. बरोबर, सो इट इज इक्वल टू फायनली a to a². व्हॉट इज द पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x plus a. इथं एक युज्युअल फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे जो आपण कायम वापरत आलेलो आहे, तो मी इथं कुठेतरी साईडला लिहिते. तो फॉर्म्युला कुठला आहे बघा, 1/x जर असेल तर 1/xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं. ओके, हा एक रिझल्टच आहे, कायम लक्षात ठेवायचं. प्रत्येक वेळी तुम्हाला कॅल्क्युलेट करणं पॉसिबल नाही आहे. सो 1/xचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x². मग 1/x plus 1 जरी असेल, ओके 1/x plus 1 जरी असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस 1/x plus 1चा स्क्वेअर, आणि चेन रूलनुसार x plus 1चं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे परत मायनस 1/x plus 1चा स्क्वेअर. ओके, बेसिक आपण डेफिनेशन वापरली, तेच इथं होणार आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a काय येणार, याचं डेरिव्हेटिव्ह येईल मायनस 1/x plus a ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, एचा कोइफिशियंट 1 आहे म्हणून त्याचं चेन रूल जरी अप्लाय केलं तरी ते सेम डेरिव्हेटिव्ह राहील. बरोबर, dx प्लस 2a डिवायडेड बाय a² plus a, एक a कॅन्सल होईल, फक्त 2 काय राहील a plus 1 मायनस 1/2a. ओके, सो इट इज सिम्पली इक्वल टू अगेन द इंटिग्रेशन. नाव द इंटिग्रेशन वी आर फाइंडिंग विथ रिस्पेक्ट टू x. लक्षात घ्या, इथं डिफरन्शिएट करताना आपण विथ रिस्पेक्ट टू a डिफरन्शिएट केलं. लकीली a आणि x दोघांचे कोइफिशियंट्स 1च आहेत म्हणून याचं इंटिग्रेशन परत तेच फंक्शन येईल ओरिजिनल. ओके, सो व्हॉट विल बी द फंक्शन देन, इट इज 1/x plus a. बरोबर, रेंज ऑफ इंटिग्रेशन a to a². ओके, प्लस 2/a plus 1 minus 1/2a. So it is, now substitute x is equal to a² once and then a once. Okay, so 1/a² plus a minus 1/a plus a. So finally it is
ओके, प्लस 2/a+1 ॲज इट इज. पुढच्या टर्म्स आहेत अशा कॅरी करायच्या. ओके, सो a²+1 त्याला तुम्ही कसं लिहू शकता, 1/a × a+1. ओके, -1/2a प्लस 2/a+1 -1/2a. -1/2a -1/2a विल बी न्यूमरेटर्सची ॲडिशन होईल, -1 -1 -2 होईल, बरोबर. सो 1/a × a+1 या दोघांची आपण ॲडिशन करतोय. ओके, ही टर्म आणि ही टर्म या दोघांची आपण ॲडिशन करतोय. तर त्या दोघांची ॲडिशन काय येईल, -2/2a. ओके, प्लस 2/a+1. अगेन 2 कॅन्सल होईल मिडल टर्ममध्ये, बरोबर. 2 कॅन्सल होईल. सो काय उरलं, 1/a × a+1 -1/a प्लस 2/a+1. ठीक आहे. पुढच्या ज्या दोन टर्म्स आहेत यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतली तर काय मिळेल, या पुढच्या दोन टर्म्सची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतली तर 1/a × a+1 ॲज इट इज घ्यायचे. क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर इथं मिळेल +-a. ओके, कॅरी प्लस हिअर. ओके, -a+1 प्लस 2a डिवायडेड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतली a × a+1. सो फायनली इट इज डिनॉमिनेटर इज सेम. ओके, सो डिनॉमिनेटर एकत्र घ्या, a × a+1, न्यूमरेटरची ॲडिशन होईल, बरोबर. सो 1 - a - 1 प्लस 2a. a+1 ला -1 ने मल्टिप्लाय केलं, बरोबर. सो -1 + 1 कॅन्सल होईल, -a to a फक्त a उरेल. सो a/a × a+1, a विल बी कॅन्सल्ड. सो व्हॉट इज द फायनल आन्सर, इट इज 1/a+1. सो काय लक्षात आलं तुमच्या, di/dA इज 1/a+1 बाय DUIS रूल. ओके, बाय DUIS रूल 2. आणि डायरेक्ट इव्हॅल्युएशनने पण आपल्याला तेच मिळालं होतं, बरोबर. di/dA इज इक्वल टू 1/a+1. दॅट्स इट. सो द रूल इज व्हेरीफाईड. यापुढं काहीही करायची गरज नाही. इंटिग्रल इथं विचारलेलं नाही आहे, कॅल्क्युलेट करा इंटिग्रलची व्हॅल्यू असं सांगितलेलं नाही आहे. ते डायरेक्ट इव्हॅल्युएशनने मिळतंय. इथं आपल्याला सांगितलेलं आहे व्हेरीफाय द DUIS रूल, आणि हेन्स आपण व्हेरीफाय केलेलं आहे, हेन्स व्हेरीफाईड. हेन्स DUIS रूल 2 व्हेरीफाईड. ओके, सो अशा टाईपचे एक्झाम्पल्स असतात. यात अजून व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे. आपण यातले अजून एक दोन एक्झाम्पल्स बघणार आहे आणि मग आपण थांबूयात. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल इज व्हेरीफाय द रूल ऑफ DUIS फॉर द इंटिग्रल a to a² log of ax dx. हे थोडंसं अवघड तुम्हाला वाटू शकतं, कारण log of ax हा इंटिग्रेशनमध्ये मिळालेला आहे, बरोबर. म्हणजे इंटिग्रेशनमध्ये दिलेला आहे, तो इंटिग्रँड दिलेला आहे log of ax. आणि आपल्याकडे डायरेक्ट असं कुठलंच फॉर्म्युला नाही आहे डायरेक्ट इव्हॅल्युएशनसाठी की जिथं log of ax असेल इंटिग्रँडमध्ये किंवा log x असेल सिम्पली. तर इथं थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते, बरोबर. ती ॲडजस्टमेंट तुम्हाला कॅच करता आली पाहिजे. आता ती जी ॲडजस्टमेंट आहे ती तुमचे फॉर्म्युले किती चांगले तुम्ही लर्न केलेले आहेत किंवा फॉर्म्युले तुम्हाला किती चांगले रिमेंबर केलेले आहेत तुम्ही, याच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही इथं ती ॲडजस्टमेंट कराल का नाही, बरोबर. तर आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. ओके, कुठला फॉर्म्युला, तर d/dx ऑफ x log x इज इक्वल टू 1 + log x. हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याच्या आधारे किंवा हे एक्झाम्पल आहे असं म्हटलं तरी चालेल, या एक्झाम्पलच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, हे इंटिग्रेशन डायरेक्ट इव्हॅल्युएशनने सॉल्व्ह करायचं आहे, बरोबर. ऑर एल्स हा जरी फॉर्म्युला नाही वापरला तुम्ही जर बाय पार्ट्स वापरलं तरी पण चालणार आहे. सो आपण बघूयात की काय करता येईल. ओके, सो लेट द इंटिग्रल बी, लेट i इज इक्वल टू इंटिग्रल a to a² log of ax dx. ओके, सो बाय पार्ट्स जर वापरायचं ठरवलं आपण तर बाय पार्ट्स सुद्धा इथं वर्क करणार आहे बघा. तर a to a² हे जे इंटिग्रल आहे log of ax, इथं आपण त्याला log of ax × 1 ओके असं आपण कन्सिडर करणार. 1 इज ऑलरेडी देअर,
ओके, सिन्स इट इज मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी इट इज ऑलवेज प्रेझेंट इन द मल्टिप्लिकेशन. ओके, सो लॉग ऑफ AX इंटू 1. ओके, तर याला UV वापरायचं आहे. आता प्रश्न हा आहे की लॉगला जर तुम्ही V सारखं ट्रीट केलं तर त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करताना परत हा जो फॉर्म्युला आहे वरचा त्याचा आधार घ्यावा लागेल. मग त्यापेक्षा आपण काय करू शकतो की लॉगला U कन्सिडर करा, म्हणजे डिफरन्शिएट करता येईल. बरोबर, सो इथं लेट दिस बी युअर U अँड लेट दिस बी युअर V. ओके, तर आता काय होणार आहे की इंटिग्रेट करावं लागेल Vला, म्हणजे 1ला. तर 1चं इंटिग्रेशन काय येणार आहे, फॉरगेट अबाउट द लिमिट्स आपण नंतर सबस्टिट्यूट करूयात सगळ्यात शेवटी. आधी आपण UV वापरून घेऊयात. बरोबर, सो इंटिग्रेशन UV रूल काय सांगतो, UV dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ V dx मायनस इंटिग्रेशन V dx इंटू du बाय dx. ओके, तो हा रूल आपण वापरतोय. ठीक आहे, सो इंटिग्रेशन ऑफ V इज 1 dx. ओके, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इंटू डेरिवेटिव्ह ऑफ लॉग ऑफ AX. ओके, log of AX, derivative of log of AX with respect to x into dx. ओके, फायनल लिमिट्स सगळ्यात शेवटी स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर लिहिले तरी चालणार आहे. सो इट इज इक्वल टू 1चं इंटिग्रेशन x. ओके, मायनस 1चं इंटिग्रेशन x इंटू लॉग ऑफ AXचं डेरिवेटिव्ह 1 बाय AX इंटू AXचं डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल A. ओके, dx. ओके, सो लिमिट्स a to a square. ओके, सो x मायनस इंटिग्रेशन ऑफ x कॅन्सल होईल, a कॅन्सल होईल. बरोबर, सो काय उरलं 1 dx a to a square. इथे एक छोटीशी मिस्टेक झालेली आहे. काय मिस्टेक झालेली आहे, इथं आपण इंटिग्रेशन V घेतलंय ना, तिथं U ने मल्टिप्लाय करायचं बाहेर, ते आपण विसरलोय. ओके, U टाइम्स इंटिग्रेशन ऑफ V dx असं असतं ते. बरोबर, तर इथं काय येईल इंटिग्रेशन लॉग ऑफ AX इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx. ओके, सो इथं सगळीकडे आपल्याला लॉग ऑफ AX ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, तो आपण विसरलेलो आहे फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, तो आपण ॲडजस्ट करून घेऊयात. बघा, म्हणजे छोटीशी स्लाइट मिस्टेक पण खूप मोठा डिफरन्स करू शकते आन्सरमध्ये. ओके, सो लॉग ऑफ AX इंटू x. ओके, सो इट इज इक्वल टू फायनली इट इज इक्वल टू x टाइम्स लॉग AX मायनस x range of integration a to a square. So finally we are at the conclusion. So now you can substitute x is equal to a square. So a square into log of a into a square minus a square minus a times log of a square मायनस ए. काय केलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू एकदा ए स्क्वेअर टाकली, अप्पर लिमिट टाकलं आणि परत ए टाकली. बरोबर, सो या ब्रॅकेटमध्ये आपण लोअर लिमिट टाकून घेतलेलं आहे, एक्सची व्हॅल्यू ए टाकलेली आहे. बरोबर, सो ए इंटू लॉग ऑफ ए इंटू ए इज ए स्क्वेअर, म्हणून इथं ए स्क्वेअर मिळालेला आहे. ठीक आहे, मायनस ए. थोडंसं सिम्प्लिफाय करा. सो ए स्क्वेअर इंटू लॉग ऑफ ए क्यूब मायनस ए स्क्वेअर मायनस ए टाइम्स लॉग ऑफ a square minus minus plus a. Okay, so finally it is you can write this a square log of a as, you can use the basic rule of logarithm. What is the rule? Log of a raised to n is equal to n times log a. हा वापरू शकता तुम्ही इथं. बरोबर, सो या केसमध्ये काय होईल, हा 3 मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, म्हणजे 3a स्क्वेअर लॉग a मायनस ए स्क्वेअर मायनस 2a लॉग a. ओके, काय केलं आपण,
ज्या पावर्स आहेत त्या मल्टिप्लिकेशनमध्ये घेतल्यात, बरोबर. सो इथं लॉग ए दोन्हीकडे सिमिलर टर्म्स आहेत, बरोबर, फक्त कोइफिशियंट्स वेगवेगळे आहेत. सो यू कॅन कलेक्ट देम टुगेदर. ओके, सो 3a² minus 2a into log of a minus a² plus a. This is your final integral I. ओके, आयची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. ठीक आहे, आयची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर DUIS वापरायचं आहे. त्याआधी DUIS मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळतो, बरोबर, इंटिग्रलचं. तर आय मिळालेलंच आहे, तर आपण I' फाइंड आउट करू शकतो, बरोबर. सो I' ऑफ a इज इक्वल टू, डिफरन्शिएट करावं लागेल. क्लिअरली प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स आर देअर. ओके, वन फंक्शन इज 3a² minus 2a and second function is log a. ओके, सो इथं प्रोडक्ट रूल वापरावा लागेल टू डिफरन्शिएट, बरोबर. मग आपण आधी काय करूयात, 3a² minus 2a ला ॲज इट इज ठेवूयात आणि लॉग ऑफ एचं डेरिव्हेटिव्ह घेऊयात, ते येईल 1/a. ओके, आता हा जो प्रॉडक्ट रूल आपण वापरतोय हा विथ रिस्पेक्ट टू ए वापरतोय. ठीक आहे, सो प्लस आता आपण लॉग एला आहे तसंच ठेवणार आहे आणि 3a² minus 2aचं डेरिव्हेटिव्ह, सो 6a minus 2. ओके, मायनस a² डेरिव्हेटिव्ह, मायनस a² डेरिव्हेटिव्ह मायनस 2a प्लस एचं डेरिव्हेटिव्ह 1. सो इट इज 3a² minus 2a मधून एक ए कॉमन घेतला तर ए कॅन्सल होईल, बरोबर. काय उरेल इथं, 3a minus 2 प्लस 6a minus 2 इंटू लॉग ए प्लस मायनस 2a प्लस 1. ओके, आता हे जे मायनस 2a आणि प्लस 3a, बरोबर, ते कंपाईल होतील आणि -2 + 1 कंपाईल होईल. सो काय मिळेल फायनली, इट इज 6a minus 2 टाइम्स log a प्लस 3a minus 2a इज प्लस a. ओके, and -2 + 1 is -1. So finally di/dA, that is I' of a is equal to 6a minus 2 into log a plus a minus 1. Okay, this is your derivative by direct evaluation. Clearly mention करा इथं, by direct evaluation. ओके, आता प्रश्न हा आहे की डायरेक्ट इव्हॅल्युएशनने आन्सर मिळालेलं आहे. आता तुम्हाला DUIS रूल वापरायचा आहे. ओके, सो बाय DUIS रूल 2, by DUIS rule 2, di by dA is equal to d/dA of integral a to a² log of ax dx. ओके, सो इट इज इक्वल टू DUIS रूल वापरला तर काय होईल, आतमध्ये पार्शियल होईल डेरिव्हेटिव्ह. ओके, सो a to a² ॲज इट इज लिमिट्स राहतील, फक्त पार्शियल डेरिव्हेटिव्ह होईल विथ रिस्पेक्ट टू a ऑफ log of ax dx. या केसमधलं तुमचं फंक्शन काय आहे, f(x)a ते आहे log of ax, बरोबर. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर एकदा अप्पर लिमिट टाकायचं आहे. अप्पर लिमिट इज a². सो जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू a² टाकली लॉगमध्ये तर a² इंटू a म्हणजे a³ होईल. सो log of a³ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ a² इज 2a, बरोबर, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ a² इज 2a मायनस, आता टाका लोअर लिमिट, सो log of a² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ a इज 1. ओके, सो फायनली इट इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ log of ax इज विथ रिस्पेक्ट टू a डिफरन्शिएट करतोय, हे विसरायचं नाही. वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू a सो दॅट x इज कॉन्स्टंट, बरोबर. सो आता तुमचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/ax तर येईलच, पण बाय चेन रूल axचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a इट विल बी x. ओके, dx प्लस 2a टाइम्स log of a³ मायनस log of a². Okay, so it is equal to integration from a to a², x cancel होईल, 1/a dx. Okay, plus 3 2 जा 6, so 6a जी पॉवर आहे ती मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल बिकॉज ऑफ दिस फॉर्म्युला. ओके, आत्ताच आपण बघितलं की या फॉर्म्युलेनुसार log of a raised to n असेल तर n टाइम्स log a होतो. सो त्याच पद्धतीने काय होईल इथं 3 टाइम्स 2a म्हणजे 6a
इंटू लॉग ऑफ ए. सिमिलरली -2 टाइम्स लॉग ए. ओके, सो लॉग ए मिळालेलं आहे तिथं. ओके, सो इट इज इक्वल टू 1/a इंटिग्रेशन. 1/a इज सिम्पली कॉन्स्टंट. ओके, सो 1/a कॉन्स्टंट आहे म्हणजे काय होईल, आता तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करताय हे विसरायचं नाही. स्विचिंग जमलं पाहिजे. वी आर स्विचिंग द रोल्स ऑफ एक्स अँड ए. आधी आपण डिफरन्शिएट करताना विथ रिस्पेक्ट टू ए केलं आणि आता इंटिग्रेट करताना आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. सो सिम्पली काय येईल, x/a वेअर द लिमिट्स आर a to a². टेक दिस log a in common. So 6a - 2 into bracket log a. Okay, after taking log a in common you will get that. Okay, so आता अप्पर लिमिट टाका, a² a minus a/a. Okay, plus 6a - 2 into log a is equal to a minus 1. Okay, a minus 1 plus 6a minus log 2, sorry 6a minus 2 into log a. So this is the derivative I dash of a. Now compare the derivative obtained in the above step by direct evaluation. जे डेरिव्हेटिव्ह मिळालेलं आहे ते डेरिव्हेटिव्ह आणि आत्ता जे मिळालेलं डेरिव्हेटिव्ह आहे ते कम्पेअर करा. You will get that both the derivatives are same. Okay, hence the rule is verified. Hence DUIS rule 2 is verified. DUIS rule 2 is verified. Okay, so rule 2 व्हेरीफाय झालेला आहे. तर अशा टाईपचे एक्झाम्पल्स असतात, आयदर व्हेरीफाय म्हणून एक्झाम्पल्स असतील किंवा अजून एक थोडासा वेगळा टाईप आहे, बघूयात आपण. ओके, these are the two examples. Verify the rule of differentiation under integral sign for the integral 0 to a² tan inverse x/a dx. आणि सेकंड आहे, फोर्थ आहे, शो दॅट π/6a to π/2a इंटिग्रल ऑफ साइन ax डिवायडेड बाय x dx इज इंडिपेंडंट ऑफ ए. आता हा जो थर्ड एक्झाम्पल जे आहे याचं अगदी सेकंड सारखं सिमिलर सोल्युशन आहे. UV रूल वापरायचा डायरेक्ट इव्हॅल्युएशनसाठी आणि टॅन इनवर्स x/a जो आहे याला तुम्हाला u घ्यायचं आहे आणि मल्टिप्लाइड बाय 1 घेऊन त्याला v घ्यायचं आहे. ओके, आणि मग डायरेक्ट इव्हॅल्युएशन करायचं आहे तुम्हाला. आता टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. टॅन इनवर्स x असेल तर डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 + x². तर ते डेरिव्हेटिव्ह तुम्हाला यूज करायचे आणि तुम्हाला हे एक्झाम्पल 3 सिमिलर टू एक्झाम्पल 2 अगदी तसंच सॉल्व्ह करायचं आहे सेम. आणि एक्झाम्पल 4 मध्ये काय करायचं आहे तर शो दॅट π/6a to π/2a साइन ax डिवायडेड बाय x dx इज इंडिपेंडंट ऑफ ए. ओके, म्हणजे या इंटिग्रलमध्ये आफ्टर सॉल्विंग दिस इंटिग्रल याच्यामध्ये ए उरणारच नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इंडिपेंडंट ऑफ ए म्हणजे काय, ए उरणारच नाही आफ्टर इव्हॅल्युएशन ऑफ द इंटिग्रल. तर आता हे दाखवण्यासाठी काय करावं लागेल, आयदर तुम्हाला ते इंटिग्रल सॉल्व्ह करावं लागेल म्हणजे इव्हॅल्युएट करावं लागेल, मग त्याच्यात लिमिट्स टाकावे लागतील आणि मग तुम्हाला दाखवावं लागेल की दिस इज इंडिपेंडंट ऑफ ए, दिस इज टोटली कॉन्स्टंट. पण ही जी मेथड आहे ही थोडीशी डिफिकल्ट आहे. का, कारण साइन ax डिवायडेड बाय एक्स आहे. सो साइन ax डिवायडेड बाय एक्ससाठी आपल्याकडे कुठलाही फॉर्म्युला नाही आहे इंटिग्रेट करण्यासाठी. UV पण तुम्ही वापरू शकत नाही कारण याच्यात फायनाइटली मेनी टाइम्स डिफरन्शिएबल असं एकही फंक्शन नाही आहे. दोघांचे इन्फायनाइटली मेनी टाइम्स डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आपण, 1/x पण आणि साइन ax पण. सो UV पण इथे ॲप्लिकेबल होत नाही. मग काय करू शकतो आपण, तर आपण DUIS रूल 2चा आधार घेऊ शकतो. बरोबर, DUIS रूल 2 मध्ये जर तुम्ही या इंटिग्रलचं डेरिव्हेटिव्ह 0 दाखवलं विथ रिस्पेक्ट टू ए तर आपण असं म्हणू शकतो ना की हे इंटिग्रल म्हणजे कॉन्स्टंट आहे, इट इज इंडिपेंडंट ऑफ ए असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला टार्गेट काय करायचं आहे तर di/dA हा 0 येतोय हे तुम्हाला दाखवायचं आहे. मग 0 कोणाचं डेरिव्हेटिव्ह येतं, जो कॉन्स्टंट असतो त्याचं. बरोबर, सो आय इज टोटली कॉन्स्टंट, दॅट इज इट इज फ्री फ्रॉम x अँड a हे तुम्हाला दाखवायचं आहे. बरोबर, सो di/dA बाय DUIS रूल 2 इट इज 0 हे तुम्हाला दाखवावं लागणार आहे. तर हे 3 आणि 4 हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या लेवलला ट्राय करा. जर नाही जमले तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला याचे सोल्युशन्स हवेत. मी नेक्स्ट 1 शॉट व्हिडिओ जो असेल युनिट 3चा बीटा गॅमा आणि DUISचा त्या व्हिडिओमध्ये 1 शॉटमध्ये मी हे 2 एक्झाम्पल्स कव्हर करेन. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जी चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी मॅथ्स लर्नर्स म्हणून एक
व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, ती लिंक नक्की जॉईन करा, तो ग्रुप जॉईन करा. त्याच्यावरती मी तुम्हाला PDF नोट्स या सगळ्या टॉपिक्सच्या शेअर करेन. थँक्यू.